सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात? मजेत मजेत असणारच. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, परंतु अभ्यास मात्र करा. आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 12वीचं अर्थशास्त्र. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर इथे मी कार्यरत आहे. मी सौ संगीता भरतकुमार भालसिंग, अहमदनगर. चला तर मित्रांनो, आज आपण अभ्यासाला प्रकरण क्रमांक घेतलेला आहे 2, उपयोगिता विश्लेषण, आणि त्यामधला उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे उपयोगितेच्या संकल्पना. परंतु आता आपण मागे काय अभ्यास केलेला आहे ते थोडंसं आठवून पाहूया. चला तर आठवा बरं, काय अभ्यासले आपण गरज ही संकल्पना अभ्यासली. गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव. गरजा अमर्यादित असतात, गरजा पुनरुद्भवी असतात, गरजा वयोगट, लिंगपरत्वे, ऋतुमानानुसार, सवयीनुसार आणि संस्कृतीनुसार बदलतात. आणि महत्त्वाची संकल्पना अभ्यासलेली आहे उपयोगिता. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. ही व्याख्या तुम्ही पाठ केली आहे. आता यानंतर उपयोगितेची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत आपण एकूण 10. सापेक्ष संकल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ संकल्पना, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक, उपयोगिता व आनंद यात फरक, उपयोगिता व समाधान यात फरक, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य, उपयोगिता बहुपर्यायी आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते, आणि शेवटचं वैशिष्ट्य उपयोगिता मागणीचा आधार आहे. यानंतरचा मुद्दा अभ्यासलेला आहे आपण उपयोगितेचे प्रकार. उपयोगितेचा पहिला प्रकार रूप उपयोगिता, 2 स्थल उपयोगिता, 3 सेवा उपयोगिता, 4 ज्ञान उपयोगिता, 5 स्वामित्व उपयोगिता आणि 6 काल उपयोगिता. या उपयोगितेचे प्रकार आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत हे. यानंतर अभ्यासणार आहोत आपण उपयोगितेच्या संकल्पना. उपयोगितेच्या 2 संकल्पना आहेत पहा. पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता. इंग्रजीमध्ये नाव आहे टोटल युटिलिटी आणि सांकेतिक अक्षर TU, एकूण उपयोगिता. दुसरी संकल्पना आहे सीमांत उपयोगिता. इंग्रजीमध्ये नाव आहे मार्जिनल युटिलिटी. सांकेतिक अक्षर आहे MU, म्हणजे शॉर्ट फॉर्म. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, TU आणि MU. आता या 2 संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. या दोन्हींच्या मध्ये काय संबंध आहे, दोन्हींच्यामध्ये काय संबंध आहे तो अभ्यासणार आहोत आपण. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी एकत्रित उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता. म्हणजेच उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर. आता आपण तक्त्याच्या सहाय्याने ते समजावून घेऊया. तक्त्यामध्ये दर्शवलेले आहेत 3 रकाने. पहिल्या रकान्यामध्ये क्षवस्तूचे नग, दुसऱ्या रकान्यात एकूण उपयोगिता, तिसऱ्या रकान्यात सीमांत उपयोगिता. आता एखाद्या वस्तूचा उपभोग घेत आहे एखादी व्यक्ती, असं कल्पना केलेली आहे, आणि क्रमाक्रमाने 1, 2, 3, 4 अशा क्रमाने 7 वस्तूचा उपभोग घेत आहे. त्यावेळेला त्या वस्तूपासून एकूण उपयोगिता कशी मिळत आहे? 10, 18, 24, 28, 30 आणि 28. म्हणजे निरीक्षण करा, सुरुवात 10 पासून झाली आहे, वाढत गेली आहे 30 पर्यंत 5व्या नगाला. 6व्या नगाला पण 30 आहे. याचा अर्थ 6व्या नगाला त्या व्यक्तीचं त्या वस्तूच्या उपभोगापासून समाधान झालंय. नंतर 28 झाली एकूण उपयोगिता, म्हणजे समाधान कमी झालंय. लक्षात येते? आता यावरून लक्षात येईल एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढली,
नंतर एके ठिकाणी स्थिर झाली आणि नंतर कमी झाली. त्याच वेळेला सीमांत उपयोगितेच्या संदर्भात काय होतंय? पहिल्या नगाची 10च आहे सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर एकूण उपयोगितामध्ये किती भर पडली पुढच्या नगाने. पहिल्या नगाची 10 समान आहे. दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता 8 झाली. हे 8 कुठून आले? तर एकूण उपयोगिता पहिली 10 होती, नंतर 18 झाली. म्हणजे भर कितीची पडली? 8ची. लक्षात आलं? त्या क्रमाने पुढे एकूण उपयोगिता दुसऱ्या नगाला 8 होती, तिसऱ्या नगाला 24 झाली. म्हणजे भर कितीची पडली? 6ची. म्हणून सीमांत उपयोगिता 6. पुढे 24 नंतर 28 इतकी एकूण उपयोगिता वाढली. भर कितीची पडली? 4. म्हणून सीमांत उपयोगिता 4. 28 नंतर 30 एकूण उपयोगिता झालेली आहे. म्हणजे भर कितीची पडली? 2. म्हणून सीमांत उपयोगिता 2. पण 6व्या नगाला मात्र स्थिर उपयोगिता राहिलेली आहे एकूण. मग सीमांत उपयोगितेत भर पडली का? नाही. म्हणजे ती 0 झाली. 7व्या नगाला एकूण उपयोगिता 30 वरून 28 झाली. म्हणजेच -2 झालेली आहे. आता इथून यावरून कोष्टकावरून लक्षात घ्या काय काय म्हणता येईल आपल्याला. एकूण उपयोगिता वाढत जाते परंतु तिच्या वाढीचा दर कमी आहे. म्हणजे वाढीचा दर घटता आहे. एके ठिकाणी ती स्थिर होते आणि 6व्या बिंदूला महत्तम होते, जास्तीत जास्त होते 30. त्यावेळेला सीमांत उपयोगिता 0 आहे. म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. उलट पण विधान करता येईल. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता 30 असते. आणि जेव्हा एकूण उपयोगिता 30 वरून 28 होते म्हणजे कमी होते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. पहिल्या नगाची एकूण आणि सीमांत उपयोगिता समान आहे. हा झाला तक्ता. यावरून आता आपल्याला आकृती काढायची आहे. आकृती काढताना आपण समजावून घेऊया अगोदर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितामधील संबंध. अ आणि य अक्षावर घेतलेली आहे एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता. अ आणि क्ष अक्षावर घेतलेले आहेत वस्तूचे नग. आपण तक्त्यामध्ये जे बिंदू दाखवलेले आहेत ते सगळे नोंद करूया. पहिल्या नगाची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान आहे, ती 10. नंतर एकूण उपयोगितेचा वक्र वाढत जातो. तो 5व्या नगाला 30 इतकी एकूण उपयोगिता होते. 6व्या नगालाही 30 आहे. 30 हा कमाल समाधानाचा बिंदू किंवा त्याला तृप्ती बिंदू असंही म्हणतात. तिथून खाली लंब टाकलेला आहे 6व्या नगावर आणि सीमांत उपयोगितेचा वक्र त्या ठिकाणी स्पर्श होतोय. पहिल्या नगाची 10 सीमांत उपयोगिता आणि पुढे कमी होत 6व्या नगाला 0 झाली आणि 7व्या नगाला तर -2 झालेली आहे. तो वक्रही आपण काढून घेतलेला आहे. यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतात. पहिल्या नगाची एकूण आणि सीमांत उपयोगिता समान आहे 10. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते, नंतर स्थिर होते आणि मग पुढे 6व्या नगाला तृप्तिबिंदू निर्माण होतो आणि तोच सर्वोच्च जास्तीत जास्त कमाल समाधानाचा बिंदू असतो. त्या बिंदूपासून खाली लंब टाकलेला आहे. त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 आहे आणि त्यानंतरही ती ऋण होत जाते. आता इथे दिसतंय आपल्याला की एकूण उपयोगितेचा वक्र वाढत जातो, स्थिर होतो आणि कमी होतो, परंतु धन आहे. आणि सीमांत उपयोगितेचा वक्र मात्र कमी होत जातो. म्हणजेच सुरुवातीला अ आणि क्ष अक्षाच्या वर धन आहे, 6व्या बिंदूपाशी 0 आहे आणि त्यानंतर तो ऋण होत जातो. प्रथम आपण संख्या रेषा काढून घेऊया. संख्या रेषेवर अ आणि क्ष अक्षाच्या वरती संख्या धन असतात आणि अ क्ष अक्षाच्या खाली संख्या ऋण असतात. आता आपण इथे नाव देऊया या अक्षाला. इथे ओ किंवा अ असं नाव द्या. इथे क्ष असं नाव द्या किंवा तुम्ही इंग्रजी नाव दिले तरी चालू शकतंय. क्ष आणि वरती नाव द्यायचं आहे य किंवा वाय, कुठलंही नाव देऊ शकता. य अक्षावर घ्यायचं आहे टोटल युटिलिटी म्हणजे एकूण उपयोगिता आणि
मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगिता, आणि अक्षावर घ्यायचे आहेत वस्तूचे नग. इथपर्यंत लक्षात आलंय. यानंतर आपल्याला आता एकूण उपयोगितेचा वक्र काढायचा आहे. तो कोष्टकावरून पहिल्या नगाची एकूण उपयोगिता 10 आहे. इथे बिंदूंची नोंद केली तर आपल्याला येईल लक्षात. सुरुवातीला एकूण उपयोगिता वाढत जाते, नंतर थोडी स्थिर होते आणि नंतर ती कमी होते. असा उलट्या ग्लासाचा वक्र आहे एकूण उपयोगितेचा. त्याच वेळेला सीमांत उपयोगितेचा वक्र काढायचा आहे, पण तत्पूर्वी आपण लंब टाकून घेऊया की कशा पद्धतीने एकूण आणि सीमांत उपयोगितेचा एक ठिकाणी येईल. तो लंब आपण टाकून घेऊया, तो अक्षाला स्पर्श होईल. मग आता सीमांत उपयोगितेचा वक्र काढताना दोन्ही जोडून घेऊ आपण. पहा, इथे पहिल्या नगाची सीमांत उपयोगिता 10 आहे, एकूणची पण 10 आहे. तिथून घ्यायचा बिंदू तर तो या ठिकाणी स्पर्श होणार आहे. कुठे स्पर्श होतोय तर जिथे एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे तिथे खाली अक्षाला सीमांत उपयोगिता 0 आहे. आता पहिला हा वक्र झाला टोटल युटिलिटीचा, हा वक्र झालेला आहे टोटल युटिलिटीचा, आणि हा वक्र झालेला आहे मार्जिनल युटिलिटीचा. आता एवढं लक्षात आलं. आता दोन्ही वरून आपण संबंध स्पष्ट करूया. दोन्हींचा काय संबंध आहे. 5 निष्कर्ष आहेत. पहा, पहिला निष्कर्ष मी गोल करते त्याला. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान असते. इथे 10 सीमांत उपयोगिता 10 आहे आणि एकूण उपयोगिताही 10 आहे पहिल्या नगाची. नंतर पुढे काय होतंय, वस्तूचा उपभोग जसा वाढतोय तशी एकूण उपयोगिता वाढली. मी बाण दाखवते, वाढली, पण तो वाढीचा दर घटता आहे, कमी कमी आहे. वाढते पण कमी कमी आहे. इथे 30 होते. वाढीचा दर कसा घटता आहे तर पहिल्यांदा 10, 8, 6, 4, 2 असा घट होत आहे. इथे 5व्या नगाला 30 आहे आणि 6व्याला पण 30 आहे. इथे पण एक गोल करते. हा झाला तृप्ती बिंदू, सर्वाधिक समाधानाचा बिंदू, की या ठिकाणी उपभोक्त्याच्या उपभोगाचं समाधान होतंय. त्यानंतर मात्र त्याने उपभोग घेतला वस्तूचा तर उपयोगिता घटू लागते. इथे पहा, कमी झाली. आता जिथे तृप्ती बिंदू आहे, ज्या ठिकाणी उपभोक्त्याच्या उपभोगाचं समाधान महत्तम आहे, तिथून खाली जो लंब टाकलेला आहे तिथे सीमांत उपयोगिता 0 आहे. हा एक बिंदू झाला आपला. आता या उलटही विधान करता येईल. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 आहे तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा एकूण उपयोगिता कमी होऊ लागते, इथे पहा कमी होऊ लागते, तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होत जाते. हे एक विधान झालं. जेव्हा एकूण उपयोगिता कमी होऊ लागते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. आले लक्षात विधान. आता सीमांत उपयोगितेचा वक्र पहा असा होत गेलाय, म्हणजे तो कमी कमी होत गेलाय, घटत गेलाय. एकूण उपयोगितेचा वक्र वरती आहे, म्हणजे तो अक्षाच्या वरती आहे, म्हणजे तो धन आहे. आणि सीमांत उपयोगितेचा वक्र इथून इथे धन आहे, या बिंदूच्या ठिकाणी 0 आहे आणि तिथून मात्र तो ऋण होत जातो. असा दोन्हींच्या मध्ये संबंध आहे. हे लक्षात घ्या. आकृती काढताना सोप्या पद्धतीने काढा. बिंदू नोंद करा. पुन्हा एकदा, पहिल्या नगाची एकूण व सीमांत उपयोगिता समान असते. वस्तूचा उपभोग जसा वाढत जातो तसतशी एकूण उपयोगिता वाढते, एके ठिकाणी स्थिर होते, परंतु वाढीचा दर घटता आहे. स्थिर झाल्यानंतर सर्वाधिक समाधानाचा कमाल बिंदू, त्याला तृप्ती बिंदू असं म्हणतात. त्यानंतर एकूण उपयोगिता घटते. सीमांत उपयोगिता त्यावेळेला 0 असते. एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. आणि एकूण उपयोगिता जेव्हा घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. हे उपभोक्त्याचं असमाधान. लक्षात आलंय. आकृतीवरून आपण शिकलो आता की सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात. हे आकृती काढताना पाहिले, 10 इतकी समान आहे. म्हणूनच सूत्र मांडलंय एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता, म्हणजे TU बरोबर MU. हा पहिला निष्कर्ष झाला. दुसरा निष्कर्ष आहे, क्षवस्तूचा उपभोग जसा वाढत जातो
तशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. हे विधान नेहमी लक्षात ठेवा. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. वस्तुनिष्ठ प्रश्न येईल किंवा या 2 गुणांच्यासाठी कारणे लिहामध्ये हे विधान असतं. सीमांत उपयोगिता घटत जाते. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. सूत्र पाहूया आपण. एकूण उपयोगिता घटत जाते पण तिचा दर वाढते, पण वाढीचा दर घटता आहे. आणि सीमांत उपयोगिता मात्र घटत जाते. बाण दाखवलेले आहेत. एकूण उपयोगिता वाढते मात्र वाढीचा दर घटता आणि सीमांत उपयोगितेचा बाण खाली दर्शवलाय म्हणजे ती घटत जाते, कमी कमी होत जाते. हे दुसरा निष्कर्ष आहे. तिसरा निष्कर्ष पाहूया. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते, जी तक्त्यामध्ये 30 आहे, त्यावेळेला काय होतंय, सीमांत उपयोगिता 0 होते. आपण लंब टाकलेला आहे ना, तिथे 0 होते. आणि ही स्थिती कोणती आहे? सर्वाधिक समाधानाची स्थिती. त्यालाच तृप्तिबिंदू असं म्हटलेलं आहे. तृप्तिबिंदू हे सूत्रामध्ये दाखवू. एकूण उपयोगिता बरोबर महत्तम. एकूण उपयोगिता जेव्हा महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता बरोबर 0 म्हणजे 0 होते. सर्वाधिक समाधानाचा हा बिंदू. चौथं वैशिष्ट्य आपण पाहूया. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. आणि ही स्थिती काय दर्शवते? तर उपभोक्त्याचे असमाधान, म्हणजेच त्यानंतरही उपभोग घेतला तर समाधान मिळणार नाही. एकूण उपयोगिता घटल्यानंतर सीमांत उपयोगिता ऋण होते. सूत्रामध्ये पाहू. एकूण उपयोगिता जेव्हा कमी होते, खाली बाण दाखवलेला आहे, तेव्हा सीमांत उपयोगिता कशी होते? तर ती वजा होते, ऋण होते. लक्षात ठेवायचं आहे. आडवं चिन्ह आहे हे. पुस्तकामध्ये प्रिंटिंग दोष झालेला आहे, तिथे बाण वेगळा दाखवलेला आहे, हे लक्षात घ्या. सीमांत उपयोगिता इथे ऋण होते. हा चौथा निष्कर्ष झाला. आणि 5वा निष्कर्ष काय आहे? सर्वाधिक समाधानाचा बिंदू गाठल्यावर उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो. का थांबवतो? तर तिथे त्याला सर्वाधिक समाधान मिळालेलं असतं आणि एकूण उपयोगितेत काहीच भर पडत नाही. त्याने उपभोग घेतला तर असमाधान होणार आहे, म्हणून तो उपभोग थांबवतो. हे झाले 5 निष्कर्ष. आता यावरून आपण 6वा निष्कर्ष पाहूया. सर्वाधिक समाधानाच्या तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. म्हणजे समाधान झाल्यावर त्याने उपभोग घेतला तर त्याला समाधान मिळत नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. यावरून आता आपण एक तक्ता घेऊया. त्या तक्त्यामध्ये सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यातील फरक स्पष्ट करूया. पुस्तकात तुम्हाला तक्ता दिला आहे, त्यामध्ये काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, ती उत्तरं शोधायची आहेत. आता पाहूया आपण तक्ता काय दिलेला आहे तो. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. क्रमांक 1. एकूण उपयोगिता म्हणजे काय ते सांगितलंय. वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगांपासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगातून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता असते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा फरकाचा मुद्दा दिलेला आहे. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. आता याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. एकूण उपयोगिता जेव्हा घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते? तर सीमांत उपयोगिता घटत जाते. तुम्ही वक्र पाहिलाय ना, डावीकडून उजव्या बाजूला खाली घसरत जाणारा. तिसरं विधान दिलेलं आहे पण रिकामी चौकट दिली एकूण उपयोगितेची. सीमांतच्या भागात दिलंय सीमांत उपयोगिता 0 असते. आपण तिसरा निष्कर्ष पाहिलेला आहे की जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता कशी असते? तर एकूण उपयोगिता महत्तम असते किंवा कमाल असते, सर्वाधिक असते. हे विधानं लक्षात ठेवायची आहेत. ही झाली 3 विधानं. चौथा मुद्दा दिलेला आहे एकूण उपयोगिता याबाबत. समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होते. त्यावेळेस सीमांत उपयोगिते काय होते? सीमांत उपयोगिता ऋण होत जाते. 5वा मुद्दा. एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते. आता सीमांतच्या भागामध्ये विनिमय मूल्य निश्चित करते.
आता हा जो मुद्दा आहे उपयोग मूल्य आणि विनिमय मूल्य इयत्ता 11वीमध्ये झालेलं आहे. याचं उदाहरण घेऊया आपण. हिरा आणि पाणी. हिरा या वस्तूच्या बाबत उपयोग मूल्य कमी आहे पण विनिमय मूल्य जास्त आहे. म्हणजे काय, तर हिरा आपल्याकडे नसेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही, आपण जगू शकू. पण खरेदी करायला गेलो तर त्याला खूप मूल्य आहे दुर्मिळतेमुळे. पाण्याच्या बाबत पाणी काय होतं आहे, तर उपयोग मूल्य खूप अधिक आहे, आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही, परंतु विनिमयाचं मूल्य मात्र नाही आहे. म्हणजेच एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निश्चित करते आणि सीमांत उपयोगिता विनिमय मूल्य निर्धारित करते. वस्तूची किंमत त्यावरून निश्चित होते. सीमांत उपयोगितेवरून वस्तूची किंमत निश्चित होते, विनिमयाचं मूल्य निश्चित होतं. 6वी चौकट तर रिकामी दिली आहे आणि सीमांतच्या भागात दिलं आहे सीमांत उपयोगिता धन ऋण शून्य असू शकते. पण आपण पाहिलं आहे एकूण उपयोगिता तर आणि अक्षाच्या वर आहे, म्हणजेच ती कशी आहे, एकूण उपयोगिता नेहमी धनात्मकच असते. आणि शेवटचा फरक आकृतीचा दिलेला आहे. एकूणच्या भागामध्ये आकृती दिलेली आहे, उलटा ग्लास, पाणी पिण्याचा ग्लास आहे की नाही तसा समजायचा, आपण कल्पना करायची का हा ग्लास आहे. सुरुवातीला एकूण उपयोगिता वाढत जाते, नंतर स्थिर होते आणि मग कमी होते. त्याच वेळेला सीमांत उपयोगितेचा वक्र आपण पाहिलेला आहे की डावीकडून उजवीकडे घसरत जाणारा असतो. डावीकडून उजवीकडे घसरत जाणारा वक्र तयार होतो. आता हे झाले सगळे फरकाचे मुद्दे. फरक अभ्यासला की ही संकल्पना तुमच्या पक्क्या होतील दोन्हीही संकल्पना, एकूण आणि सीमांत उपयोगिता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास करा आणि लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा.